गिरणीवाला राहत होता आणि एक छोटा मुलगा आणि गाढव. ते गिरणीवाला म्हणते छोट्या मुलाला आपण हे गाढव विकून टाकू आणि खायचं संपले आपण हे विकून टाकू. आणि ती जाता गेले आणि तिथे एक माणूस भेटला आणि ती म्हणते थोडं लांब आहे बाजार. तुम्ही गाढव आहे तुमच्यापाशी, तुम्ही गाढवावर बसून जावा. मग ती काय करते गिरणीवर त्या छोट्या मुलाला बसवते आणि ती चलते. आणि चलत थोडं पुढे गेलं तिथं 2 माणसं भेटते आणि म्हणते एक छोटे बाळ किती पण चलू शकते आणि ते पप्पा किती थोडं चलू शकते. ती लगे थकून जाते आणि ह्या मुलं करते का नाही. मग ती काय करते ती उतरते आणि पप्पांनी पळवते आणि पण ती थोडं पुढे गेलो 3 बायका येते आणि म्हणते ही छोट्या बाळा चलवायला आणि तुम्ही स्वतः बसलात. तुम्हाला कळते का नाही छोटं बाळ किती लवकर थकून जाईल, तुम्ही किती तर चालू शकतात. मग ती म्हणते ही सुद्धा बरोबर आहे. मग ही काय करते त्या मुलाला म्हणते तू पण ये माझ्या मागे. मग पुढे जाता आणखी एक माणूस भेटते आणि म्हणते गाढवाचे पाय अवघडून जाईल. मग काय ते गावचे पाय बांधते आणि गाढवाला खांद्यावर घेते आणि सगळे लोक त्याच्यावर हसते. आणि पुन्हा गाढव पडून जाते, त्याला आवडत नसते पाय बांधले आणि ती परत नदीत पडते आणि संपली. आणि पुन्हा म्हणते ती म्हणते रागानं गिरणीवाला खूप राग येते. ती म्हणते आपण दुसऱ्याचं ऐकत बसला. म्हणते उठून म्हणते तुम्ही गाढव आहे ते गाढवावर बसा. कोण म्हणते चलवायला आपण स्वतःचं ऐकायचं. दुसरं काय म्हणलं तरीही तेच ऐकायचं नाही. आपण आपलं दुसऱ्याचं ऐकलं नसतं, आपलं ठरव असतं ना, मग तर आपण बरं झालं असतं. ह्या गोष्टी आपण काय शिकला ती आपली वाटेल ती करायचं.